प्रश्नात 1 2 3 ठिकाणी टक्क्याचा आकडा आहे. म्हणजे थोडक्यात प्रश्न आहे टक्केवारीचा. टक्केवारी कळते का? टक्केवारीला हिंदीत म्हणतात प्रतिशत. आणि तुमच्या तोंडातला शब्द आहे पर्सेंटेज. पर्सेंटेज शब्द ऐकला की नाही? म्हणजे टक्केवारी. आणि ह्याचं चिन्ह असतं बघा, हे असं. हे चिन्ह कसं बनले माहिती आहे का तुम्हाला? हे चिन्हच बनलेलं आहे 100 पासून. कसं 100 पासून? ही जी क्रॉस लाईन दिसते का, ती म्हणजे 1 आहे. ही जी टिंब दिसते का, तर झूम करायचं ते 0 असं होते बघा. ह्याला मी झूम करा बघा असं होते. आता बघणाऱ्याचा नजरिया वेगळा आहे, तर आणखी बरेच काही काही वेगवेगळे होते चिन्ह समजा, ते आपण नंतर करू द्यायचे. तर आता असं आहे, कसं आहे, कधी बी ध्यानात राहू द्या, प्रश्नात जर कुठं टक्क्याचं चिन्ह आलं, दुसरं कुणासोबतच तुलना करायची. म्हणजे तुम्हाला समजा 10वीला 78% पडले. हे 78% पडतात म्हणजे किती पैकी 78 पडतात? म्हणजे टक्के म्हणजे 100 पैकी तुलना असते. म्हणजे 78 किती पैकी आहेत? तर 100 पैकी आहे. हे म्हणजे शोका, ही म्हणजे शोका, ही आहे. कळते काय? 78% याचा अर्थ किती पैकी 78? 100 पैकी. तसं एका गावातले गावाची लोकसंख्या 2,500 आहे. किती आहे? 2,500 लोकांपैकी आता सगळेजण कमीच येतं. प्रत्येक जण काही ना काय काम करते. कोणी शेतात करते, कोणी दुकान आहे, कुणाला नोकरी आहे, कोणी ड्रायव्हर आहे, कुणाची गाडी आहे, कुणाचं काय आहे, कुणाची मिस्त्री आहे. जास्त वेगवेगळे कमीचे साधन आहेत. प्रत्येक जण कमीच आहेत, पण ते 60% फक्त बचत करतात. बचत करणं म्हणजे काय? पैसे वाचविणं. बचत करते की? म्हणजे मी समजा खाली गेलो, मला 500 रुपयाची माझी कमाई झाली, मी काय करणार? त्यातले 100 रुपये बँकेत नेऊन टाकणार. 100 रुपये माझी बचत झाली. झाले का प्रोग्राम? किंवा 100 रुपये मी माझ्या सोनं घेतलं 100 रुपयाचं, ती 100 रुपयाची बचतच झाली ना ती. म्हणजे खर्च कर. आता कसं 500 रुपये मी कमीले का? 500 रुपयापैकी 100 रुपयाचं मी कपडे घेतले, आणखीन 100 रुपयाचे चपल बुट घेतले, 100 रुपये दवाखान्यात घातले. ही बचत झाली का? ही खर्च झालाय. त्याच्यानंतर मी 100 रुपयाचं दोस्ताला खर्च केला आणि राहिलेले 100 रुपये मधलं बँकेत नेऊन टाकली. तर एवढ्यापैकी बचत फक्त 100 रुपये आहे की नाही? तसं त्या गावातल्या 2,500 लोकांपैकी फक्त 60% लोकांना बचत करायची सवय आहे. बाकीचे 40% लोक खर्च करत येतात. सगळेच खर्च करते, जेवढं कमी होईल तेवढं खर्चायचं, बचत करायचीच नाही. म्हणजे आता प्रश्न असा आहे की किती लोक बचत करते हे काढून घेऊ आपण. तर 2500चं 2,500चं 60% काढून घ्या. 2,500 का 60%? का म्हणलं कधी गुणिले असते. आणि 60% म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की टक्के म्हणलं की किती भागिले 100 असते. तुलना 100 सोबत असते. ह्या शून्यासोबत ही शून्य कटलं, ह्या शून्यासोबत ही शून्य कटलं. 250 गुणिले 6, 6 0 0, 6 5 30 ला 0, 8 3, 6 2 12, 12 आणि 3 15. म्हणजे असा त्याचा अर्थ आहे की त्या 2,500 पैकी फक्त 1,500 लोकांना बचत करायची सवय आहे. बाकीचे 1000 लोक बचत करीत नाहीत, खात्यात आणि पुष्टेत बस. म्हणजे उरलेले आम्हाला देणं घेणं नाही. फक्त बचत किती जण करायला येतं? बचत किती जण करायला? त्या बचत करणाऱ्या पैकी 30%, म्हणजे ह्याच्यापैकी 30% की ह्याच्यापैकी 30%? 1,500 पैकी 30%. 1,500 पैकी 30% लोक. 30% म्हणजे किती बघा बरं. एक मिनिट बघा, नंतर बघू. आता बचत करणारे 1,500 हे तुमचं क्लिअर झालं का? सांगा. सगळ्यात महत्वाचं इथून पुढे जाणार आहे. आता राहिलेल्या पैकी 30% बँकेत बचत करतात तुम्हाला. म्हणजे त्या 100 30 लोक बँकेत बचत करतात. त्याच्यानंतर 32% पोस्टामध्ये, डाकघर म्हणजे पोस्ट. 32% काय करतात? पोस्टात बचत करतात. आता होते 100 समजा, त्याच्यातले 32 बँकेत, हो का? आणि बँकेत 30 आहेत वाटते की? बँकेत 30 आणि पोस्टामध्ये 32 आहे. ते 100 लोक. टक्के म्हणजे 100 ची तुलना असते. 100 पैकी 30 जण बँकेत टाकायचे, 32 जण पोस्टात टाकायचे. राहिलेले पैसे लोक काय करतात म्हणाले? राहिलेले लोक शेअर मार्केट माहित आहे तुम्हाला? शेअर मार्केट आता सध्या लई प्रचलित आहे बघा. शेअर मार्केट मध्ये टाकतात. किती जण टाकतात? ते राहिलेले पैसे म्हणाले. राहिलेले लोक म्हणाले कसं आहे बघा, या 200 म्हणजे उरलेल्या पैकी 1500 पैकी 30% बँकेत, 32% पोस्टात आणि राहिलेले हे शेअर मार्केट. शेअर मध्ये आता किती राहिले बघा बरं? 30 आणि 30 60 62 झाले. 100 मधून 62 काढा, 38 राहिले का? बरोबर आहे. तर 38, 100 पैकी 38 लोक शेअर मार्केटमध्ये. तर प्रश्न असा आहे की शेअर मार्केटमध्ये टाकणाऱ्या लोकांची संख्या किती? आता बचत करणारे लोक किती आहेत सांगा मला? बचत करणारे लोक टोटल किती? फक्त हे 38 जे शेअर मार्केटमध्ये आहेत ते किती पैकी 38 आहेत? तुलना करायची आपल्याला. हे का बचत करणारे एकूण लोक आणि शेअर मार्केट मधले लोक.
कळतंय का? 100 लोक जर बचत करत असतील तर त्यातले 38 लोक शेअर मार्केटमध्ये करायला. आपला बचत करणाऱ्या लोकांचा आकडा किती आहे? 1,500. म्हणजे तुलना आपण आता 100च्या 38 सोबत जशी केली तशी आता इथं 1,500 टाकायचं आहे. एकूण खाली टाकावं लागलं नाही. तर 1,500 किती बस येणार जे आता आकडा कॅल्क्युलेशन करून जे आपलं उत्तर असेल 100 पैकी 38 आहेत तर 1,500 पैकी कमी लोक असतील की जास्त असतील शेअर मार्केट? हे नाव तर छोटं की मोठं? मोठं वर घ्या. मोठं उतरवलं की मोठं वर, छोटं उतरवलं की छोटं वर. तर 1500 भागिले 100 गुणिले 38. ही 2 शून्य ह्या 2 शून्यासोबत बस राहिलं काय? 15 आणि 38चा गुणाकार करा. 38 गुणिले 15. 15चा पाळा यावाचाच काही बंधन नाही. 5चा मूळ तर चालतंय. 5 8 आजचे 4 5 त्रिक 4 19 एका आठी एका तिन्ही 0 9 8 आजच्या 1 3 आणि 1 4 आणि 1 5 असा कुठं पर्याय दिसतो का? बघा 570 पर्याय दुसरा. दम माणसं आहेत फक्त.